ठीक आहे. ओके, वेलकम सर. तुम्ही श्रीशर्क जॉईन केला आणि श्रीशर्क जॉईन केल्यापासून आतापर्यंतचा तुमचा काय जर्नी झाला, कसे बदल झाले, शारीरिक आणि मानसिक दोन्ही लेवलवर काय बदल झाले ते थोडे सांगा आम्हाला. नमस्कार, माझं नाव वसीम बारीमणेर. मी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे इथं सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतो. माझी जीवनशैली पूर्वी बरेच वर्ष फिल्म क्षेत्रात काम केल्यामुळे वेळापत्रक खूप वरखाली होतं. झोपेचं वेळापत्रक नव्हतं, जेवणाचं वेळापत्रक नव्हतं आणि वयाची 45 गाठता गाठता अनेक प्रश्न दिसायला लागले. म्हणजे फोकस न होणं, शरीरात जड वाटणं, ऍसिडिटी सतत राहणं आणि हे सगळं आणि पाठदुखी, अंगदुखी या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि मग मला कुणीतरी सांगितलं की जिम वगैरे मी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काही फार फरक पडला नाही. मला सांगितलं की योग योग केल्यामुळे फरक पडेल. आणि माझ्या मिसेसच्या सजेशनवरून मी हा क्लास जॉईन केला. आणि मला वाटतं मी आता 6 महिन्यांपेक्षा जास्त दिवस हा क्लास केला आणि मला खूप फरक जाणवला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा शारीरिक उत्साह तर आहेच, त्याच्याविषयी नंतर म्हणेन, पण महत्वाचा मला फरक पडला तो म्हणजे माझं मानसिक आरोग्य खूप स्टेबल होण्यात मदत झाली. मला कुठल्याही माझ्या गोष्टीमध्ये एकाग्रता आणण्यात मदत झाली. त्यासोबत मला ज्या गोष्टींबद्दल राग यायचा, चिडचिड वाटायची, त्यावर मी रिॲक्ट करायचो, त्याऐवजी मला आता रिस्पॉन्ड करण्याची सवय लागली. तेही मला वाटतं त्याचं बरंच श्रेय मी योगला देईन. त्याच्यासोबत सातत्यानं आसनं केल्यामुळे, प्राणायाम केल्यामुळे, योग निद्रा आणि इतर उपक्रम केल्यामुळं मला शारीरिक उत्साह आला. ऍसिडिटी बंद झाली. जी काही छोटी मोठी पाठदुखी, गुडघादुखी, अशा काहीतरी छोट्या 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 ज्या व्याधी होत्या त्या सगळ्या जाऊ लागल्या. मला माझ्या चालण्याचं पोश्चर बदलल्याचं जाणवू लागलं. अच्छा. एरवी एरवी दीड दोन मजले चढले की धाप लागायची. आता 3 3 मजले पायऱ्या चढून गेला तरी मला धाप लागत नाही. आणि चालण्याचं पोश्चर नीट नसल्यामुळे मग मला पाठ दुखायची असं मला आता लक्षात आलं. माझं पोश्चरच सरळ झालेलं आहे. अच्छा. हा मला खूप एक जाणवलेला मुद्दा आहे आणि मला तर वाटतं की ते पूर्णतः माझं योगचं रुटीन असल्यामुळे झालेलं आहे. मी लेखक आहे. मी पहाट माझी लिहिण्याची वेळ होती, त्यामुळे मी ती वेळ कुणालाही द्यायचो नाही. आणि बऱ्याचदा मी तिथे बसून राहायचो आणि लिखाण व्हायचंच असं नाही आणि ते हम्म. लांबत राहायचं, पण मी बसून राहायचो आणि म्हणायचो की नाही, ही वेळ मी कुणाला देणार नाही. त्यामुळे योगासन याच वेळी सुरू झाल्यावर माझा अजिबात उत्साह नव्हता की मला योग करायचा आहे, की म्हटलं नाही, ही माझी सगळ्यात आवडती वेळ आहे, ती मी सगळ्यात आवडत्या कामासाठी मी देणार आहे, ते म्हणजे लेखन. पण मग मला जरा माझ्या बायकोनी जबरदस्ती केली की नाही, तू हे कर, महत्वाचं आहे. पण ते केल्यामुळे माझ्या लक्षात आलं, ती जरी वेळ तिथली हल्ली असली तरी माझा लिहिण्यातला उत्साह वाढलेला आहे आणि बाकी दिवसभरात फुटकळ जो वेळ इकडे तिकडे जायचा, तो माझा आता व्यवस्थित लिखाणामध्ये आलेला आहे. मोबाईल व्यसन सुटण्यामध्येही खूप मदत झालेली आहे, कारण सर तुम्ही योग सांगता सांगता बरेच मध्ये मध्ये इन्स्ट्रक्शन देत असता. छोट्या छोट्या आपल्या विश्रांतीच्या वेळ असतात, शवासन आपण घेतो त्यावेळी तुम्ही अनेक गोष्टींवर मार्गदर्शन करत असता, ते मी खूप काळजीपूर्वक ऐकतो आणि जितकं शक्य होईल तितकं अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो. सगळं होतं तसं नाही, पण सातत्यानं त्याचा कानावर अ, येऊन पडल्यामुळे त्याची पुनरावृत्ती होते आणि ते ऐकून ऐकून करण्याची सवय लागते आणि मला ते करण्यामध्ये एक उत्साह वाटतो, ते करणं गरजेचं वाटतं. त्यामुळे मोबाईल व्यसनही मोबाईल बऱ्याचपैकी व्यस्त. माझं तुटलेलं आहे. बरंच आणि बरंच आणि त्याचं हे नाहीतर पूर्वी मी असं बसलं की अर्धा अर्धा तास स्क्रीन रोलिंग करत राहायचो. स्क्रोलिंग, काय बघतोय, कशासाठी बघतोय, ते महत्वाचं आहे का, गरजेचं आहे का, हवं आहे का, हा कसलाही विचार न करता ते चालूच असायचं. आता माझ्या मोबाईलवर मी ते 5 मिनिटाच्या वर लॉक करून ठेवलेलं आहे. म्हणजे कुठलंही ऍप उघडलं अनावश्यक आहे, फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे वगैरे, आणि अनावधानाने जरी उघडलं तर ते आपोआप 5 मिनिटांनी बंद होतं. त्यामुळे अच्छा. एका दिवसात त्याच्यानंतर ते चालूच होणार नाही. ते पुन्हा पुढच्या दुसऱ्याच दिवशी 5 मिनिटं मिळेल. गुड. आणि छान. हल्ली हल्ली तर ते ते 5 मिनिटंही पुरं होत नाही सर. म्हणजे 5ही मिनिटं संपत नाही, त्यामुळे मी लावतच नाही जरुरीपेक्षा. गुड. आणि
त्यामुळे मला तर खूपच फायदा झाला आणि मला हे सातत्यानं करायचंच आहे, रोजचं करायचंय. तुम्ही सांगितलं होतं की सीझन बदलला की तुम्हाला सर्दी व्हायची आणि तुमचा अँगर जास्त बरोबर, राग. बरोबर. मला अनेक वर्ष मला 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 अनेक वर्ष सर्दीचा त्रास राहिलेला आहे आणि अलर्जीज, वेगवेगळ्या धुळीची अलर्जी, याची अलर्जी, त्याची अलर्जी. आणि जराही वातावरण फरक पडला की पावसातून गरमी आली, गरमीतून पाऊस आला, तरी थंडी सुरू झाली, की सर्व ऋतूच्या सुरुवात, शेवट आणि मध्ये अशी 4, 6, 8 दिवस सर्दी आहेच आहे. मग त्याचं रूपांतर कफ मध्ये झालं, मग औषधं घ्या, मग अँटीबायोटिक घ्या. हे अनेक वर्षांचं सत्र आहे. मग त्याला ॲलोपॅथी केली, आयुर्वेद केली, काही एनटी डॉक्टर म्हणाले नाकाचं ऑपरेशन करा, हे करा, ते करा, हे सगळ्या गोष्टी. पण मी काय ऑपरेशन वगैरे केलं नाही. पण आपला क्लास सुरू झाल्यानंतर आणि मला वाटतं मुख्यतः श्वास नियमित झाल्यानंतर हे इतकं कमी झालेलं आहे की मला आश्चर्य वाटलं की मी आता पुण्याच्या हिंजवडी भागात इकडे राहतो आणि इकडे खूप थंडी असते. आणि मी इकडे येताना मला वाटलं होतं की आपल्याला यावर्षी इकडे खूप त्रास होईल, पण सुदैवाने क्लास पावसाळ्यात सुरू झाले आणि सगळा थंडीभर सातत्यानं क्लास झाल्यामुळे मला तो काहीच त्रास न होता थंडी पार पडलेली आहे. आणि आता आपण उन्हाळ्याच्या दिशेने आलोय आणि ते आपलं जे काही श्वासावर नियंत्रण करण्याचा योग मध्ये आहे, मला वाटतं ते सर्वस्वी श्रेय त्याला आहे, कसल्याही 1 रुपयाच्या औषधा व्यतिरिक्त. ओके. आणि अजून तुम्हाला राग येणं, तो तुमचं ओव्हर रिएक्शन जी व्हायची, त्यावर काय बदल? बरोबर, हा. ते ते महत्वाचं मला वाटतं. आणखी म्हणजे लोकांना वाटतं की योगासन म्हणजे आसन केली तर शारीरिक सुदृढता येते वगैरे. मला योगासनामुळे सगळ्यात जास्त फायदा झाला मानसिक आरोग्य संतुलित राखण्यासाठी. मला बऱ्याच वेळा खूप राग यायचा किंवा कुठल्याही गोष्टीला मी पटकन रिॲक्ट करण्याची माझी सवय होती. हे गेल्या 6, 7 महिन्यात सातत्यानं हे केल्यामुळे मी रिॲक्ट करणं बंद केलं आणि त्याऐवजी मी रिस्पॉन्ड करायला शिकलो. कुठली व्हेरी न आवडीची गोष्ट जरी घडली तरी एक खोल श्वास घेऊन क्षणभर थांबून मग विचार करून त्यावर उत्तर देणं किंवा काहीतरी प्रतिक्रिया दिल्यामुळे मलाच त्याचा नंतर होणारा त्रास कमी झाला. आणि हे माझ्यासाठी खूप मोठं आहे, कारण मी जिथं काम करतो तिथं जरा कधी कधी स्ट्रेसफुल सिच्युएशन येऊ शकतात आणि त्या स्ट्रेसफुल सिच्युएशन हँडल करण्याची शक्ती मला योगमधून मिळते. निश्चित. तुमचा हा छान असा जर्नी ऐकून जो ऐकतो ना त्याला हा छान वाटतं की असे बदल सुद्धा योगा थ्रू होऊ शकतात. तर तुमच्या प्रतिक्रिया मिळाल्या खूप छान. तुमच्यात ऐकून समाधान मिळतं. शेवटचा एक प्रश्न की ऑनलाईन मोडमध्ये योगा होऊ शकतो का? तुम्हाला कसं याची एक्सपिरियन्स आलाय? मला खरं सांगू का सर, मला आधी स्केप्टिकल होतो मी की अरे ऑनलाईन मध्ये काय जमेल, कसं दिसेल, काय होईल, असं आपल्याला जमेल का. बरं, मला आसनांची नावही माहित नव्हती, म्हणजे मला काही योगासनाशी या गोष्टीची संबंधही नव्हता. पण तुम्ही प्रत्येक स्टुडंटला वैयक्तिक लक्ष देता, तुम्ही त्यांचं प्रत्येकाचा व्हिडिओ पाहत असता आणि आमचं जराही काही चुकलं तर तिथे इन्स्ट्रक्शन येतं. त्यामुळे आमचं आसन योग्य होतं, चुकीच्या ठिकाणी ताण पडत नाही किंवा दुखापतही होत नाही, किंवा जिथं दुखापत होईल अशी भीती असते तिथे तुम्ही आसन सोडायला सांगता किंवा थांबवायला सांगता. त्यामुळे खरं सांगितलं तर आता 4, 6 महिन्यानंतर मला असं वाटत नाही की हा ऑनलाईन क्लास आहे. मला वाटतं की हा ऑफलाईनच क्लास आहे. कारण कधी कधी तुम्ही रागावता, एखाद्याला सांगता, तर ते असंच वाटतं की हे सगळे 7, 8 जण आपण एका हॉलमध्येच आहोत आणि असं ऑफलाईन वाटतं मला असेल. मला हा. मला अगदीच एक ऑफलाईन ऑनलाईन आहे असं वाटतच नाही. मला वाटतं ऑफलाईनच क्लास आहे. निश्चित तुमचा हा शारीरिक आणि मानसिक पातळीवरचा हा हेल्दी जर्नी, आरोग्यदायी आणि समाधानाचा जर्नी असाच सुरू ठेवा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि मी तर सगळ्या लोकांना सांगेन की योग आपल्या जीवनात आणलं पाहिजे आणि ते सातत्यपूर्ण आहे. आणि तेच असं काय म्हणतात त्याला, सस्टेनेबल, शाश्वत जर काही आपल्या लाईफस्टाईल असायला हवी असेल तर ती योग आहे, बाकी काही फार नाही आहे. थँक्यू सर.